महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आणि संबंध मागासवर्गीय आणि बंजारा समाजाचे नेते नसून ओपन ओबीसी सर्वांचे एसटी सर्व मागासवर्गीयचे हरित क्रांतीचे नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते ते माननीय श्री वसंतरावजी नाईक साहेब यांची आज आहे। त्याबद्दल संभाजीनगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी श्री विजय राठोड तमाम बंजारा समाज आणि सर्व मागासवर्गीय करून आज वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहाने साजरी हर सभेत सांगितलं, जर या 2 वर्षात महाराष्ट्राला अन्नधान्यातून मुक्त केलं नाही तर मला सर्वसामान्य लोकांनी सर्वांसमोर फाशी द्यावी ही त्यांनी घोषणा केली होती। त्यामुळे त्यांनी शंकरित जवाहर यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं। तसेच हे गोरगरिबाचे नेते नसून कोणी एखादा शेतकरी जर मंत्रालयासमोर जात असेल, कोणी एखादा फटकावाला शेतकरी त्यांना बापू म्हणून जवळ बोलवायचे, कुठले बापू तुम्ही, आणि आपली पेरणी झाली का, शेतामध्ये पाणी पडलं का, अशा शेतावर बांधावर जाणारे हे एकमेव नेते आणि माझा शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अशी तमाम त्यांनी शेतकऱ्यावर काळी मातीवर प्रेम करणारे असे एकमेव राजे म्हणून आपण शेतकऱ्याचा सर्वात मोठा मनाचा राजा श्री वसंतराव नाईक यांना संबोधण्यात येऊ। जलक्रांती नेते, हरित क्रांती नेते, त्यामुळं महाराष्ट्राला कुठल्या गोष्टीची सुजलाम सुफलाम त्यांनी केलं। शिक्षणाचं ते केलं, कापूस एकाधिकार केलं, पंचायत समितीचं कारभार सर्व एकमेव माणूस वसंतराव नाईक यांनी केले। तळातून गाळातून आणि मळ्यातून जाणार एकमेव नेते शेतकऱ्याचे कैवारी म्हणून श्री वसंतराव नाईक यांना ओळखल्या जातात। आपलं नाव सांगा। मी विजय राठोड, छत्रपती संभाजीनगर।